रिक्षावाल्यांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याबाबत आणि विविध मागण्यांसाठी आज कोल्हापुरातील ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। सर्वसामान्य रिक्षा चालकांसाठी गेली 20 ते 25 वर्षे स्वतंत्र रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत, परंतु राज्य शासनाने आजपर्यंत या मंडळाची स्थापना केली नाही। रिक्षा चालकांच्या या मागणीकडे राज्य शासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। गेली कित्येक वर्ष राज्य शासन रिक्षा चालकांना फक्त आश्वासनेच देत आहे। राज्य शासनाच्या या वागण्याला कंटाळून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी रिक्षा चालकांनी राज्य शासनाविरुद्ध निषेध व्यक्त केला आणि शासनाने विधानसभा निवडणुकीच्या आधी जर कल्याणकारी मंडळाची मागणी पूर्ण केली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही नोटाला मतदान करू। महाराष्ट्र राज्यात रिक्षा चालकांचं मतदान 20 लाख आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 32,000 रिक्षा चालकांचं मतदान आहे, याची शासनाने नोंद घ्यावी असा कडक इशाराही ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला। यावेळी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शंकरलाल नंदालाल पंडित, जानू बुरके, आरिफ कार्दी, सुशील कुमार महाजन, शिवाजी सूर्यवंशी, विजय तोरसकर, अरुण शिंदे, राजू कापूसकर, धर्मा भागोजी, सादिक मुलानी, पप्पू झोरे, संजय सूर्यवंशी, महेश मस्के, नंदू जाधव आदी रिक्षा चालक उपस्थित होते। आज ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटना कोल्हापूर यांच्यामार्फत सर्वसामान्य रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथे सुरू करण्यात आलेलं आहे। गेली 20-25 वर्ष या महामंडळाची मागणी राज्य शासनाकडे आहे। दुर्दैवानं राज्य शासनानं सर्वसामान्य रिक्षा चालकांचा खेळखंडोबा मांडलेला आहे, ज्यात फक्त आश्वासनं देणं एवढंच शासनानं काम सुरू केलेलं आहे। आणि म्हणून आज सर्वसामान्य रिक्षा चालकांचा कल्याणकारी मंडळ आमच्या ताराराणी रिक्षा संघटनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे की कल्याणकारी मंडळ नाही तर यावेळी विधानसभेला मतदान नाही। तरी शासनाने विधानसभा निवडणूक लागायच्या आधी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अन्यथा आमच्याकडे मतदान मागायला येऊ नये। आम्ही सर्वजण, मी व माझे कुटुंब या धोरणानुसार नोटोला मतदान करणार आहोत। या कल्याणकारी मंडळामार्फत सर्वसामान्य रिक्षा चालकांना ज्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्या शासनानं लवकरात लवकर द्याव्या। त्यांना पेन्शन द्यावी, त्यांना सामाजिक सुरक्षा द्यावी, आर्थिक त्यांचं पाठबळ चांगलं व्हावं, त्यांचा व्यवसाय वाढावा, याच्यासाठी लवकर धोरण राबवावं ही त्यांना म्हणेल।